नागपूर महानगरपालिकेने जन्म मृत्यू प्रमाणपत्रांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे। 11 ऑगस्ट 2023 ते 21 जानेवारी 2025 दरम्यान नायब तहसीलदारांच्या आदेशानुसार बनवलेले 728 प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत। राज्य महसूल विभागाने 17 मार्च 2025 रोजी एक अधिसूचना जारी केली होती। यात तहसीलदार आणि तहसील दंडाधिकाऱ्यांच्या खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेले सर्व प्रमाणपत्र अवैध ठरवली होती। त्यानंतर महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे। जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र मनपा कार्यालयातर्फे आम्ही देत असतो। याच्यामध्ये जे 1 वर्षावरील नंतर जे रजिस्टर्ड होणार असतील तर या अनुषंगाने आपण नॉन अवेलेबिलिटी सर्टिफिकेट सगळ्यात पहिले आपण देत असतो। आणि ही नॉन अवेलेबिलिटी सर्टिफिकेट आपण काही जे आपल्याकडे सर्टिफिकेट जो अप्लिकंट प्रोड्यूस करतो त्यानुसार आपण प्रोड्यूस करतो। ते नॉन अवेलेबिलिटी सर्टिफिकेट मग कलेक्टर ऑफिसला जातात। कलेक्टर ऑफिसला मग SDO असेल किंवा तहसीलदार असेल किंवा JFMC कोर्ट असेल तर याच्यामार्फत ते त्याच्यावर पुटअप झाल्यानंतर त्यांचा एक ऑर्डर निघाला जातो। ऑर्डर झाल्यानंतर मग ते ऑर्डर घेऊन अप्लिकंट आमच्याकडे येतात आणि मग आम्ही जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र जे 1 वर्षावरील आहेत त्यांना आम्ही देत असतो। या अनुषंगाने शासनाकडून आम्हाला मार्च महिन्यामध्ये एक पत्र आलेलं होतं की जे तहसीलदारातर्फे तुम्हाला जे ऑर्डर देण्यात आलेले आहेत ते ऑर्डर तुम्ही तात्काळ प्रभावाने रद्द करा। त्याच्यामध्ये स्पेसिफाईड डेट पण दिलेल्या होत्या की ऑगस्ट 2023 ते मार्च म्हणजे 12 मार्च 2025 पर्यंतच्या या कालावधीतले जे ऑर्डर माननीय तहसीलदार साहेबांनी निर्गमित केलेले असतील ते सगळे आदेश त्यावेळेस रद्द करण्यात आले। मग तहसीलदार ऑफिसतर्फे त्यांनी केलेले ऑर्डर रद्द झाले। सोबतच मग आम्ही जे नॉन अवेलेबिलिटी सर्टिफिकेट जे दिलेले होत्या त्या आम्ही रद्द केल्या आणि त्या अनुषंगाने जे जन्म मृत्यू प्रमाणपत्र या कार्यालयामार्फत देण्यात आलेले होते त्यांची संख्या 783 आहे। ती पूर्ण आम्ही माननीय आयुक्त सरांकडे आम्ही फाईल पुटअप केली आणि त्या प्रकारे ही रद्द करण्यात आलेले आहे।